स्मार्ट अहमदनगर न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा आसू या ठिकाणी घेण्यात आली। या सभेसाठी फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील व आसू गावचे व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शिरूरराजे खर्डीकर व गोखळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मनोज तात्या गावडे व भजनांना खटके व रघुनाथ माने व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादीचे घड्याळच निवडून आले पाहिजे व असे सांगण्यात आले व शिरूरराजे खर्डेकर म्हणाले, अजितदादांना श्रद्धांजली द्यायची असेल तर येत्या 7 तारखेला घड्याळ चिन्ह समोर बटन दाबून या भागातील दोन्ही उमेदवार विजयी करा। प्रतिनिधी अजित पवार। अजितदादांनी तुम्हाला तिकीट दिलं होतं, दीपक चव्हाणाला तुम्ही नाकारलं। त्यानंतर सचिन पाटील भाजप आणि घड्याळ युतीतनं सचिन पाटलांना निवडून दिलं गेलं। आज मला सांगा, फलटण तालुक्यात 85 गावं येत असतील, तुम्ही आणि आसू गावात आहे, मी कधी एकदा पण इतर गावात गेलो नाही। या 85 गावातून मतदान येत आहे आणि सचिन पाटील निवडून येतोय, याचा अर्थ जनतेला बदल हवाय। आज फलटण तालुक्याच्या संपूर्ण सत्ता तुमच्या ताब्यात होत्या आणि 35-40 वर्ष ही आमचं गाव तुमच्या पाठीशी होतं। मग मला सांगा, तुमचा जर विकास असता तर तुम्हाला जनतेने नाकारलं नसतं। एकट्या आसू गावच नाकारत नाही तर अख्खा तालुका नाकारलाय। आज फलटण तालुक्यामध्ये तुम्ही नगर परिषदेला काम करता। आज नगर परिषद फलटण मध्ये जर विकास असता, तुम्हाला फलटण तालुक्याने नाकारलं नसतं। की ध्यानात ठेवा, आज तुम्ही 30-35 वर्ष तुमच्या हातात सत्ता दिली, सगळी सत्ता तुमच्या हातात होती। तुम्ही जर विकास केला असता तर सत्ता तुमच्याकडे निश्चित राहिली असती, पण तुमचा विकास नसल्यामुळं सचिन पाटील, रणजित दादा खासदार आणि शिवराजे यांच्या संख्येनं आशीर्वाद दिला पाहिजे। आपण घेणारच आहोत। आपल्या शिवराजांवरती खूप प्रेम आहे आसू गाव, आणि ते प्रेम कधी कमी होणार नाही, वाढतच राहील, कमी होणार नाही। एवढी गर्दी आपल्याला सांगते, आपलं प्रेम त्याच्या पूर्वीपेक्षाही निश्चितपणानं आपल्यावर प्रेम करते, आपल्या मनापासून प्रेम करते। आणि आपणही त्याच पद्धतीनं या जनतेवरती प्रेम करत असल्या, या जनतेतल्या माझ्या गावातल्या अडीअडचणी संपवण्यासाठी, रस्ते तयार होण्यासाठी, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नासाठी आपण कायम लढत असणार, बरोबर राहत असणार। आणि आपलं खरंच लोकांनी सांगितल्याप्रमाणे विकास काम करताना पूर्वी जे 15 वर्षे ह्या विधानसभेमध्ये इथं माझे आमदार होते, त्याचं नाव सुद्धा मी घेत नाही, ते नाव घेण्या एवढे मोठे पण नाही, तरी तुम्हाला वगैरे भेटते। त्या 15 वर्षाचं नाव सुद्धा माहित नाही, आणि अशाचं नाव तरी कशाला घ्यायचं। आणि त्याने आता टीका टिप्पणी करायचं, तुम्हाला 15 वर्ष सत्ता देऊन 15 वर्ष तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असता, तालुक्यातल्या माझ्या सर्वसामान्यांच्या अडचणी तुम्हाला माहित असतात। अचानक दादांचं विमान अपघातात मृत्यू झालं, अख्खा महाराष्ट्राने आपला देश हरवला। आपण नदीकाठचे गाव आहे, आपलं बारामती बरोबर नाव जोडलं। आपल्याला खरं श्रद्धांजली द्यायची असेल तर त्या 7 तारखेला दादांचं घड्याळ, ज्या घड्याळावर बघून दादांची आम्ही बॉडी ओळखतो। दुर्दैव असा आहे की देव माणसाला आपण ओळखू शकत नाही, व शेवट घड्याळ त्याच्या हातातलं बघितल्यानंतर जे दादा आहे, हा घड्याळावर तुम्ही त्या 7 तारखेला मतदान करून या भागातले दोन्ही उमेदवार प्रचंड मतानं विजय करा, आणि आमचा हाच विश्वास। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता या अभिजात जगतात त्या नवीन आहे, तरुण आहे, आणि संजय भाऊ सारखा हा अनुभवी आहे, दोघांची सांगड घालून नक्कीच आपल्या गावाचा विकास होणार आहे। त्यामुळेच महायुतीने घड्याळ्याच्या चिन्हावर यांना उभं केलेलं आहे, आणि मला खात्री आहे की प्रचंड बहुमताने आपण येत्या 7 तारखेला आसुगावचे माजी सरपंच विलास नलवडे यांना विनंती करतो की आपण कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं। या ठिकाणी आज जिल्हा परिषद
आणि पंचायत समितीचे क्रमांक हा बसलेला समोर बसणारा माणूस आहे. कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं हे तुम्ही मंडळी ठरवणार आहे आणि तुम्ही न्याय देणार आहे. काल या ठिकाणी सभा झाली. लोकशाही कुणी कुठल्या पक्षात जावं हे ज्याचा त्याचा अधिकार आहे, परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो